अजित पवार हे नाव ऐकलं की निर्णय, धाडस आणि थेटपणा आठवतो. 22 जुलै 1959 यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. सामान्य शेतकरी कुटुंब, ग्रामीण वातावरण आणि राजकारणाची सावली, कारण ते होते शरद पवार यांचे पुतणे. पण ओळख मिळाली ती फक्त नावामुळे नाही, कामामुळे. संघर्ष हेच त्यांचं बालपण. शिक्षण पूर्ण करत असताना राजकारणाची आवड वाढत गेली. घरात राजकारण होतं, पण मार्ग स्वतःचा शोधायचा होता. शेतकऱ्यांच्या वेदना जवळून पाहत मोठे झाले. लोक म्हणाले, हा शरद पवार यांचा पुतणा आहे, पण काळानं सिद्ध केलं हा स्वतःचा मार्ग बनवणारा नेता आहे. 1991 साली ते आमदार झाले. पद नव्हतं मोठं, पण विचार मोठा होता. पाणी, शेती, गावांचा विकास, ज्या विषयांकडे कोणी पाहत नव्हतं त्यावर त्यांनी लक्ष दिलं. त्यांची ओळख झाली कडक निर्णय, थेट बोलणं आणि कामावर फोकस या गोष्टींसाठी. सिंचन प्रकल्प, जल व्यवस्थापन, ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी वेगळी छाप सोडली. पण राजकारणात यशाबरोबर वादही येतात. अजित पवार यांच्याही वाट्याला टीका, आरोप, संघर्ष आले. कधी सत्ता हातातून गेली, कधी पक्षात मतभेद झाले, कधी निर्णयांमुळे टीकेचा सामना करावा लागला. पण ते थांबले नाहीत. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अनेकदा सांभाळत ते पुन्हा पुन्हा उभे राहिले. कारण राजकारण त्यांच्यासाठी पद नाही, पॉवर आहे काम करण्याची. उपमुख्यमंत्री म्हणून अनेकदा जबाबदारी, प्रत्येक वेळी एकच संदेश, भावनांपेक्षा निर्णय महत्वाचे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8 ते 8:30 दरम्यान मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचे चार्टर्ड लिअरजेट 45 विमान बारामती विमानतळावर लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले. दाट धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे